नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, उबाटा गटाचे आमदार अनिल परब यांचं विधिमंडळातलं एक भाषण चांगलंच वादग्रस्त ठरलं. या भाषणामध्ये त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. ते करत असताना त्यांनी ईडी, CBI किंवा या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत आपला कसा छळ झाला, कसा त्यांनी सातत्याने आपला पाठपुरावा केला, पण आपण कुठेही त्यांना भीक घातली नाही, आपण घाबरलो नाही आणि पक्ष बदलला नाही, आपण आहे त्याच पक्षामध्ये राहिलो, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि ते सांगत असताना याची तुलना त्यांनी थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाशी केली की छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा अनन्वित छळ झाला, त्यांच्यावर सुद्धा औरंगजेबाने नको नको ते अत्याचार केले, पण ते केल्यानंतर सुद्धा त्यांनी आपला धर्म बदलला नाही. कुठेही औरंगजेबाचा हा जो दबाव होता याच्यासमोर ते झुकलेले नाहीत. त्यामुळे संभाजी महाराज ज्या पद्धतीने कशासमोरही झुकले नाही, त्या अत्याचारांसमोर झुकले नाहीत, तसंच मी सुद्धा केलं, असं अनिल परब यांनी सांगितलं. आता मुळातच अशा पद्धतीची तुलना आवश्यकच नव्हती. मी त्याचा काही संबंधही येत नाही. या दोन गोष्टींचा एकमेकाशी जोडण्याचा किंवा एकमेकाशी त्याचं तुलना करून दाखवण्याचा काही संबंध येत नाही, पण तरी अनिल परबांनी ती केलं. आता मुळातच संभाजी महाराजांचं बलिदान जे आहे ते स्वराज्यासाठी आहे, त्यामुळे तो मुद्दाच पूर्णपणे वेगळा आहे. त्यांना धर्मांतरित होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले, पण ते कुठेही हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार झाले नाहीत. किती हाल केले, किती शरीराचे लचके तोडले, तरी आपण धर्म बदलणार नाही, त्यांची भूमिका होती. अनिल परबांचं जे आहे ते वेगळं आहे. त्यांच्यावर जी काय कारवाई झाली ती त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे झालेली. ईडीने जी काय कारवाई केली असेल, CBIने केली असेल, वेगळ्या तपास यंत्रणांनी केली असेल, त्यांना बोलवलं असेल चौकशीसाठी, छापेमारी केली असेल, हे सगळं जे आहे ते त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे, तक्रारींमुळे करण्यात आलेलं आहे. या ज्या सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत या सर्वसामान्य माणसाच्या मागे लागत बसत नाहीत की प्रत्येकाच्या घरी जाऊन छापेमारी करणं आणि त्यांना छळणं, त्रास देणं. त्यांना ज्या ठिकाणी सुगावा लागतो, मोठी संपत्ती आहे किंवा कोणी तक्रार केलेली आहे, कागदोपत्री काही पुरावे दिलेले आहेत, तर त्याचा छडा लावणं, त्याचा तपास करणं हे त्यांचं काम आहे. अर्थात अनिल परबांना तो छळ वाटत असेल तर वाटू शकतो, आणि त्यामुळे त्यांनी पक्षही बदलला नसेल तर ते त्यांनी फार मोठं काम केलेलं असू शकतं. पण संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलेलं आहे ते स्वराज्यासाठी दिलेलं आहे. आपला धर्म आपण बदलणार नाही, भलेही तुम्ही मला ठार मारा, कोणत्याही पद्धतीचे अत्याचार करा, पण धर्म बदलणार नाही. जनतेसमोर, महाराष्ट्रासमोर, स्वराज्यासमोर आणि संपूर्ण देशासमोर एक मोठा आदर्श त्यांनी निर्माण केला. अनिल परब जे आहेत ते काय स्वराज्यासाठी अशा पद्धतीने ईडीपासून पळत होते किंवा ईडीला सामोरे जात होते असं अजिबात नाही, किंवा त्यांनी पक्ष बदलला नाही म्हणून महाराष्ट्राचं प्रचंड भलं झालं, महाराष्ट्रामधले सगळी जनता जी आहे त्यांच्यासमोर एक नवा आदर्श मिळाला, असं अजिबात नाही. त्यामुळे मुळातच तुलना चुकीची होती. ठीक आहे, त्यांनी बोलले असते की मी ईडी आणि या सगळ्या कारवाया होऊन सुद्धा मी पक्ष बदलला नाही, निष्ठावान राहिलो मी, तर ठीक आहे, त्याबद्दल काहीच हरकत नाही. पण त्याची तुलना संभाजी महाराजांची करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. आता हा जेव्हा त्यांनी उल्लेख केला सगळा आणि छळाबाबत ते बोलले, तेव्हा मग त्यांचं जेव्हा ते सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि ते स्वतः एक मंत्री होते, त्यावेळचा सगळा छळ जो आहे तो आठवतो. आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी त्याबद्दलचा उल्लेख केला विधिमंडळामध्ये की अनिल परब कसला छळाची भाषा करतायत. ते जेव्हा सरकारमध्ये होतं तेव्हा त्यांच्या सरकारने अनेक लोकांचा छळ केला, आणि अनेक वेळेला ही उदाहरणं आमच्या व्हिडिओतून, अनेक व्हिडिओतून समोर आलेली आहेत आणि सगळ्यांना माहिती आहेत आता ती. मग कंगना राणावत असेल, अर्णब गोस्वामी असेल, केतकी चितळे असेल, निखिल भांबरे असेल, असे अनेक लोक, स्वतः नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांचाही छळच झाला. याला म्हणतात छळ.
की तुमच्या एखाद्या त्या ठिकाणी घडलेली घटना जी आहे, सुशांत सिंह राजपूत याचा जी काय मृत्यू झाला संशयास्पद, त्याविषयी सातत्याने बाजू लावून धरणारा अर्णब गोस्वामी हा आपल्याला अडसर ठरतोय म्हटल्यानंतर त्याच्या कारवाई झाली, त्याचा कुठलाही जुना एखादा मुद्दा काढला उकरून आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आलं, अगदी बंदूकधारी पोलीस घरी पाठवून. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आजही आपण ते विसरलेलो नाही. केतकी चितळेने काय शरद पवारांच्या संदर्भात कोणाची तरी पोस्ट शेअर केली, तिला 40 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं, तिच्या शाई पेक करण्यात आली, तिला गुद्दे मारण्यात आले. आणि हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या तत्कालीन एकसंध जी राष्ट्रवादी होती त्याच्या कार्यकर्त्यांनी, हे सगळ्यांना माहिती आहे. कंगना राणावत सुद्धा तुमच्या विरोधामध्ये बोलत होती म्हणून तिच्या कार्यालय जे आहे ते तोडण्यात आलं, अनधिकृत आहे असं दाखवून. त्याच्याबद्दल कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले आणि जी भरपाई आहे ती करायला सांगितली. पण त्यावेळेला उखाडती अशा पद्धतीची हेडिंग्स किंवा मथळे आपल्याला पाहायला मिळाले होते सामनामध्ये. त्याला म्हणतात छळ. की तुमच्या विरुद्ध कोणी बोललं की त्याच्यावर कारवाई करायची, त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा, त्याला धडा शिकवायचा. नारायण राणे तर केंद्रीय मंत्री होते, त्यांना जेवणाच्या ताटावरून उचलण्यात आलं आणि त्याचे आदेश देताना आपण अनिल परबांनाच ऐकलेलं आहे. अनिल परबच फोनवरून बोलताना ऐकलेलं आहे, सगळ्या टीव्ही चॅनल्सवर दाखवलेलं आहे. त्याला म्हणतात छळ. की आमच्या विरोधात जातोस काय, मग तुला धडा शिकवतो. आणि ही भाषा जी आहे ती लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, उद्धव ठाकरेंनी अनेक वेळेला बोलून दाखवली, आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली की आमचं सरकार येऊ दे, मग बघूया ह्यांना सगळ्यांना कसा तुरुंगात टाकतो, पोलिसांना सुद्धा आम्ही धडा शिकवू. अशा पद्धतीची भाषा होती. त्याला म्हणतात छळवणूक करणे. ईडी, सीबीआय हे जे काय कारवाई करतात ते त्यांना मिळालेले आदेश, त्यांना आलेल्या तक्रारी, त्यांना सापडलेलं जे काही त्याच्यामध्ये काही संशय वाटत असेल तर ते कारवाई करतात. आणि तुम्ही स्वच्छ असाल तर प्रश्नच येत नाही, कोणती भीती बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे अनिल परबांच्या मागे जे ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणा लागल्या आणि त्याला ते सामोरे गेले, पक्षात दुसऱ्या गेले नाहीत, ते ठीक आहे. पण त्याची तुलना संभाजी महाराजांची त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात आपण सरकारमध्ये असताना कशा पद्धतीने अनेक सर्वसामान्य लोकांना छळलं आणि तरी त्या छळाला ते सामोरे गेले. केतकी चितळेने कुठेही त्याचा काही गवगवा केला नाही किंवा काही त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं नाही. अर्णब गोस्वामी सुद्धा त्या शिक्षेला सामोरा गेला. कंगनाने सुद्धा आपलं कार्यालय जे आहे ते त्याचं नुकसान झालं पण ते सहन केलं. त्यांनी खऱ्या अर्थाने ते सहन केला हा छळ. अनिल परबांनी छळ सहन केलेला नाही. पण या निमित्ताने वाटायला लागतं की आत्ताच या सगळ्या संभाजी महाराजांच्या संदर्भात जे कोणी काही प्रतिक्रिया दिली, कोणी चुकून काय बोललं की लगेच त्याचा असा बभरा करण्यात येतो की बघा शिवाजी महाराजांचा अपमान झाला, संभाजी महाराजांचा अपमान झाला. मी त्यांना एवढं छोटं करून ठेवलेलं आहे या महान व्यक्तिमत्वांना की कोणी उठतो आणि त्यांचा अपमान करू शकतो. तर मुळात अनिल परबांनी तुलनाच करायला नको होती. आता हीच जर तुलना समजा भाजपच्या एखाद्या व्यक्तीने केली असती किंवा त्यांच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीने केली असती तर काय झालं असतं महाराष्ट्रामध्ये? सगळीकडे रान उठलं असतं, सगळीकडे आंदोलनं झाली असती, पुतळे जाळले असते, पोस्टरना चपला मारण्यात आल्या असत्या, घोषणाबाजी झाली असती, तक्रारी झाल्या असत्या. अनिल परबांविरुद्ध असं काहीच झालं नाही, कारण तो मुद्दाच उचलण्यात आला नाही. कोणी चॅनलवर पॅनल बसवली असती आणि तिथे चर्चा झाल्या असत्या की कसा संभाजी महाराजांचा अपमान झाला, शिवाजी महाराजांचा अपमान झाला. पण एवढी तुलना अनिल परबांनी करू नये. त्याविरुद्ध अधिवेशनामध्ये फार फार तर गोंधळ उडाला. प्रवीण दरेकर बोलले किंवा इतर सुद्धा भाजपाचे नेते किंवा शिवसेनेचे नेते यांनी टीका केली. पण त्या बाहेर सभागृहाच्या बाहेर कुठेही मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत, पायऱ्यांवर उभे राहून भाजपचे जोरजोरात आंदोलनं करतायत आणि 2-3 दिवस चांगलं गाजलंय प्रकरण, असं झालं नाही. याचं कारण मीडियाने तो मुद्दा उचलला नाही. पण सरकारमधला किंवा सरकारशी संबंधित कोणी बोलला असता तर लगेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियाने जाऊन प्रत्येकाला विचारलं असतं, तुम्हाला पटतंय का अपमान झालाय ते?
पण आज मात्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या नाहीत सर्वसामान्य जनतेच्या. तर हे सगळं याच्यामध्ये दिसून येतं की मुळातच छळ जो आहे तो कोणी केला हे आता लोकांना माहिती आहे. आणि आपला छळ झाला आणि तो संभाजी महाराजांचा झालेला छळ याच्याशी तुलना करणं हे हास्यास्पद ठरलं. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.